नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्री उत्सव चालू झालेला आहे आणि अशामध्ये आता अष्टमी येत आहे. तर तुम्हाला बघा, अष्टमीला देवीची ओटी भरायची आहे. अष्टमीला देवीची ओटी भरणं हे खूप शुभ मानलं जातं आणि यावर्षीची अष्टमी ही शुक्रवारी आलेली आहे. तर आपल्या कुलदेवतेच्या 12 दिवशीच ती आलेली आहे, त्यामुळे तिचं अधिक असं महत्त्व वाढलेलं आहे. तर बघा मित्रांनो, नवरात्रीमधील देवीची ओटी भरणं हे खूप शुभ असं प्रतीक असतं आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी. जेव्हा आपण आपल्या माहेरावरून पहिल्यांदा जातो आपल्या सासरी, तेव्हा आपल्याला ही ओटी भरूनच पाठवलं जातं. त्यामुळे ओटी ही खूप महत्त्वाची असते. तशीच देवीची पाठवणी करणार आता आपण, मग देवीलाही आपण ओटी भरवून तिला पाठवणी करायची असते, असा त्याचा अर्थ होतो. तर लक्षात घ्या, कोणी ओटी भरायची नाही आहे. तर मासिक धर्म आल्यानंतर तुम्ही ओटी भरू शकत नाही व जर तुम्ही प्रेग्नंट असाल, पहिला 9वा कितवाही महिना असेल, तर तुम्ही ओटी भरू शकत नाही. आणि जर तुम्हाला तुमची डिलेवरी झाली असेल तर 6 महिने हे तुम्हाला पाळावेच लागतात किंवा घरातल्यांनाही 6 महिने हे पाळावेच लागतात. जरी तुमच्या घरातील तुमची सून इथे असेल किंवा माहेरी डिलेवरीला गेली असेल, तरी तुम्हाला ते पाळणं भाग आहे. तर बघा, आपण बघूया नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची असते ते. तर नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरातील जी घट बसतो त्याची ओटी भरण्याची पद्धत आहे. तर तुमच्या इथे मंदिर असेल माताचं वगैरे, तर तुम्ही तिथेही ओटी भरायची तुम्ही यथाशक्तीनं भरू शकता. पण तुम्हाला घरच्या देवीची, कुलदेवतेची ओटी भरायचीच आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुलदेवतेच्या मुख्य पीठावरती जाऊन ओटी भरली तर अतिशय सुंदर. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला जाणं नसेल जमणार, तर तुम्ही कुलदेवतेची ओटी या घटस्थापनेच्या दरम्यान तुम्हाला घरी भरणं हे खूप शुभ मानलं जाईल. त्यामुळे तुम्ही नक्की यावर्षी ओटी भरा. तर बघा, ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. देवी ही आपले रक्षण करते, आपल्या कुळाचे रक्षण करते. तसेच दुर्गा देवी देखील आपलं संरक्षण करणारी असते. म्हणूनच देवीची ओटी भरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तर काय करायचं आहे, एका ताटात साडी ठेवावी. आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरली जाते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता असते. ती इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते, म्हणून आपण सुती साडीच वापरावी. साडीचा रंग काळा निळा नसावा, त्याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एखाद्या ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, ज्याचा देखील रंग शुभ असावा, लाल, सोनेरी किंवा इतर काही. तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी, अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. जर नारळ असेल तर वाटी ठेवायची गरज नाही. हळदी कुंकू, तुमच्याकडे हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, खडीसाखर, सुपारी, हळकुंड असे तुम्हाला त्यावरती साहित्य ठेवायचं आहे. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्या हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, श्रीफळ याचा समावेश असतो. नारळाची शेंडी देवीच्या दिशेकडे करायला विसरायचं नाही. जर असं केलं नाही तर तुम्ही ओटी भरून काहीही मतलब नाही. त्यामुळे लक्षात घ्या, नारळाची शेंडी ही देवीकडेच असावी, नाहीतर तुम्ही ओटी भरलेल्याचं फळ तुम्हाला माता देणार नाही. कारण नारळाची शेंडी ही हमेशा देवाकडेच करतात, हे परंपरेनुसार आलेलं आहे. ओटीत पानाचा विडा ठेवणे हे देखील महत्त्वाचंच आहे. याला तांबूळ असं म्हणतात. या सुपारी, तंबाखू नसावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हातांच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तेथेच अर्पण करायची असते. जर घरातल्या तुम्ही मंदिरासमोर तुमच्या कुलदेवतेसमोर जर साडी अर्पण केली असेल, तर ती तुम्ही नंतर परिधान करू शकता किंवा एखाद्या सुवासिक स्त्रीला तुम्ही ते देऊ शकता. तसेच नारळ असतो, त्याचं तुम्ही खोबऱ्याची बर्फी वगैरे बनवून तुम्ही त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही सर्वजण ते ग्रहण करू शकता.
तर अशा पद्धतीने तुम्हाला देवीची ओटीही भरायची आहे आणि तुम्ही यथाशक्तीने जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्या ओटीमध्ये तुम्ही शृंगाराचं साहित्य देखील देऊ शकता, जसं की बांगड्या असतील, टिकल्याचं पॉकेट असेल, नेलपेंट असेल, अजून काही यथाशक्तीने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि ओटीवरती तुम्हाला यथाशक्तीने तुम्हाला दक्षिणा द्यायची असते, तर ती तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती द्यायची आहे ते तुम्ही ठेवू शकता. तर ती दक्षिणा तुम्ही नंतर मंदिरामध्ये दान करायची असते. तर अशा पद्धतीने तुम्ही अष्टमीला माता लक्ष्मीची, तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायला विसरू नका. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू